राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे एकत्र आले। एका कार्यक्रमासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। राज उद्धव भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय। रश्मी ठाकरे ही कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं आणि आताच्या क्षणाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर बघतोय। राज आणि उद्धव अगदी जवळ जवळ उभे असताना पाहायला मिळालेत। रश्मी ठाकरे ही या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, या भेटीमध्ये काय चर्चा झाली? दोघं अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र पाहायला मिळालेत। राज ठाकरे यांची बहीण जयंती देशपांडे यांच्या मुलगीचा साखरपुडा होता। दादर इथल्या हिंदू कॉलनी येथील एका सभागृहामध्ये हा साखरपुडा पार पडला। तर कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले पाहायला मिळाले। परंतु जे सूत्रांकडून माहिती मिळते किंवा तिथले जे उपस्थित होते त्यांच्यावर माहिती मिळते की दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद झालेला नाही। म्हणजे जे राजकीय वितुष्ट आहे ते देखील कुटुंबामध्ये पाहायला मिळालं। एकत्रित येण्याचं जे जरी फोटोमध्ये एकत्र दिसत असले तरी कुठल्याही प्रकारचा संवाद झालेला नसल्याचं माहिती मिळते। परंतु येत्या ज्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतात त्या निमित्तानं कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं तरी किमान एकत्र आलेले हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पाहायला मिळत आहेत। रश्मी ठाकरे देखील या कौटुंबिक कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या आणि एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात होते दिशा सालियन प्रकरणात। आणि दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा कुठलाही सहभाग नसल्याचं आणि आदित्य ठाकरे अशा प्रकारे काही करणार नसल्याचं जे शर्मिला ठाकरे यांनी सुतोवाच केलं होतं ते एक प्रकारचं आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला होता। आणि त्याच निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी देखील नागपूर अधिवेशनात आल्यानंतर आभार मानले होते। त्यामुळे नक्कीच एक प्रकारचं कौटुंबिक जरी राजकीय वितुष्ट असलं तरी कौटुंबिक म्हणून एकमेकांना पाठिंबा देण्याचं जे आहे ते या निमित्तानं एक पहिल्यांदाच समोर आलं होतं। आणि त्यानंतर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं साखरपुड्याच्या निमित्तानं एकत्र आलेले पाहायला मिळाले। नक्कीच कृष्णात, पण यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना सुरुवात झाल्याचंही पाहायला मिळतंय। काय चर्चा रंगतायत? नक्कीच चर्चा तर रंगणारच आहेत, कारण ज्या प्रकारे शिवसेनेत फूट निर्माण झाल्यानंतर अनेक मराठी माणसं आणि शिवसैनिकांची इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जावं। कारण ज्या प्रकारे शिवसेनेत फूट पडलेले आहे ते पाहता मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर नक्कीच महाराष्ट्रात ह्या दोघा बंधूंना पाठिंबा मिळेल आणि राजकीय यश देखील मिळेल अशा प्रकारची प्रत्येक अनेक शिवसैनिकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर राजकीय चर्चा तर होणार हे शक्यच आहे। त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले तरी दोघांच्या मध्ये संवाद झाला नसल्याचं एक माहिती मिळते। त्यामुळं राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलीच्या साखरपुड्याच्या निमित्तानं हे दोघे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले असले तरी येत्या काळामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे ती कशा प्रकारची असणार आहे ते काही सांगता येत नाही। परंतु या दोघांच्या भेटीमुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येतील का अशा प्रकारची चर्चा मात्र होत आलेला पाहायला मिळतोय। नक्कीच कृष्णात, पण यावेळेला कोण कोण उपस्थित होतं? आदित्य ठाकरे देखील होते यावेळेला? सध्या आदित्य ठाकरे उपस्थित नसल्याची माहिती मिळते, कारण आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद सध्या मातोश्री या ठिकाणी थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। त्यापूर्वीची ही सगळे फोटो आणि हे झालेले आहेत। हिंदू कॉलनीच्या एका सभागृहामध्ये अत्यंत खासगी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले या कार्यक्रमात पाहायला मिळाले। शर्मिला ठाकरे होते, रश्मी ठाकरे होत्या। शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे एकत्र आल्याचा फोटो मात्र समोर आलेला नाही। परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आणि तिथे ठाकरे फॅमिलीचे इतर कुटुंबीय सदस्य जे आहेत ते या निमित्तानं एकत्रित आलेले पाहायला मिळाले। नक्कीच धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राज उद्धव भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एका कार्यक्रमासाठी दोन्ही ठाकरे एकत्र असल्याचं पाहायला मिळालं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। एक्सक्लुझिव्ह फोटो झी24 तासवर आहे, आपण पाहतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीची।